रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। जय शिवराय मित्रांनो, 1992 पासून आपल्या आगरटाकीचा नगरसेवक व्हावा म्हणून मी प्रयत्नशील आहे, परंतु मागच्या 2 निवडणुका अतिशय तडोड असा आम्हाला अनुभव आलेला आहे। आमचा उमेदवार अगदी थोड्या फरकानं पराभूत झालेला आहे। त्याची कारणामीमांसा मी आता करणार नाही, परंतु आगरटाकी राजवाडा असेल किंवा गाव असेल किंवा आदिवासी वाडा असेल, आपल्या प्रभागातील उमेदवार तो कोणत्याही पक्षातील असला, तो राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल, भाजपा असेल, कोणत्याही पक्षाचा उमेदवार असेल, कारण मी कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही आहे। माझी स्वतःची भीमटोला सामाजिक संघटना अस्तित्वात असल्यानं कोणालाही पाठिंबा देऊ शकतो। माझं कोणाबरोबर माझ्या संघटनेचं अलायन्स नाही आहे, त्यामुळं आम्ही उमेदवार बघून त्या उमेदवाराला तो किती जवळचा आहे, तो किती सुखादुःखामध्ये आमच्या येतोय, अशा उमेदवाराला आम्ही मदत करणार आहोत। आणि नक्कीच माझं जे स्वप्न आहे आगरटाकी राजवाड्याचा नगरसेवक व्हावा, याकरिता मी गेली 40 वर्षापासून प्रयत्न करतोय, परंतु मला यश आलं नाही। परंतु निसर्गाकडे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि आपले जे काही विरोधक आहे माझ्या राजकीय जीवनातले, ते स्वतः म्हणत आहे की परिवर्तन झालं पाहिजे। त्यांच्या पॉम्पलेटवर परिवर्तन असा हा शब्द आलेला आहे, त्यामुळं नक्कीच विरोधकांना पण मी सांगतो की परिवर्तन होणार, आगरटाकीचा नगरसेवक होणार, हा 100% माझा विश्वास आहे। कारण आगरटाकीतल्या ज्या काही मूलभूत गरजा आहे, आता आगरटाकीतल्या सनदचा विषय होता, 7/12चा विषय होता, तो अनिल गांगुडे असतील किंवा प्रमोद पगारे असेल किंवा यशवंत साळवे असतील किंवा आमचे रमेश साळवे असेल, आम्ही तो तडीच नेलेला आहे। त्याचप्रमाणे अवजड वाहतुकीचा प्रश्न असेल, आपल्या टाकळी गावचा जो अवजड वाहतुकीचा प्रश्न आहे, तो सातत्याने